तर नमस्कार मंडळी, मला माहीत आहे की तुम्ही माझा खालचा व्हिडिओ बघून इथे खास आलेला आहात. ते म्हणजे ओम भवरोग वैद्याय नमः या नावाचा उगम कसा झालेला आहे याची खास कहाणी ऐकायला तुम्ही आलेला आहात. चला तर मग सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये हरिदास नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैसा मोठा, घर, नोकर चाकर सर्व काही होतं, पण तरीही तो सतत दुःखी असायचा. रात्रभर त्याला झोप यायची नाही. मनात भीती, चिंता आणि अस्वस्थता असायची. अनेक वैद्याकडे उपचार केले, औषधं घेतली, पूजापाठ केले, तरीही काही फरक नाही. शेवटी त्याने मन शांत होत नव्हते. हळूहळू त्याचा स्वभाव चिडका झाला. घरातील लोक त्रासलेले अगदी. एक दिवस त्याचा मित्र म्हणाला, "तू ना स्वामींकडे जा." हरिदास कसा तरी इच्छेविरुद्ध गेला. त्यावेळी स्वामी समर्थ शांतपणे बसलेले होते. हरिदास त्यांच्यासमोर बसला. स्वामी काही वेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले. मग अचानक म्हणाले, "देहाला औषध घेतोस, पण मनाला कधी औषध दिलेस का?" हरिदास थक्क झाला, कारण त्यांनी आपल्या दुःखाबद्दल कधीच कोणाला काही सांगितलेले नसते. त्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, "महाराज, माझे मन जळतंय." स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं. मग शांत आवाजात ते म्हणाले, "लोभ कमी कर, देवाचं नाव घे, अन्नदान कर, मग मन बघ कसं शांत होईल ते." हरिदास रोज स्वामींकडे जाऊ लागला. हळूहळू त्याने बदल सुरू केला. गरिबांना मदत करू लागला. राग कमी झाला आणि हळूहळू त्याच्या मनात नामस्मरण वाढले. काही महिन्यात त्याचा चेहरा बदलला. पूर्वीची चिंता नाहीशी झाली. एक दिवस तो आनंदात म्हणाला, "महाराज, माझा रोग गेला." किती छान वाटलं ना. स्वामी हसले आणि म्हणाले, "शरीराचा रोग औषधाने जातो आणि मनाचा रोग श्रद्धेने." ही गोष्ट गावभर पसरली. लोक म्हणू लागले, स्वामी फक्त शरीराचे वैद्य नाहीत, तर संसाररूपी दुःखाचे वैद्य आहेत. कोणी म्हणाले, ते मनाला शांत करणारे देखील आहेत. होतेच आमचे स्वामी. भक्त प्रेमाने त्यांना म्हणू लागले, "भवरोग वैद्य श्री स्वामी समर्थ." आणि तेव्हापासून नामावलीत भवरोग वैद्याय नमः हे नाम अगदी प्रसिद्ध झाले. श्री स्वामी समर्थ सर्वांना.